हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात सगळे? मजेत? मी सुद्धा मजेत. आणि आपण बघतोच आहे की सगळीकडेच मुसळधार पाऊस झालेला आहे. अगदी संभाजीनगरला सुद्धा, अहिल्यानगर आणि पुणे, मुंबई, नाशिकला तर असतोच. आणि आमच्या नाशिकच्या गोदावरीला सुद्धा महापूर आलेला आहे. तुम्ही त्या न्यूजमध्ये बघितलं असेलच की आमचा जो नाशिकचा गोदाघाटचा दुतोंड्या जो मारुती आहे तिच्या तोंडापर्यंत पाणी आलेलं होतं. आणि म्हणूनच महापूर आलेला होता. म्हणूनच पावसाने आता विश्रांती घेतलेली दिसत आहे सगळीकडेच. वेनसडेला ब्लॉग स्किप झालेला आहे आणि म्हणूनच या वेनसडेला ब्लॉग येत आहे. आणि त्यातच या वीकमध्ये आषाढी होती. शार्विलच्या स्कूलमध्ये सुद्धा आषाढीचं सेलिब्रेशन झालेलं आहे. सो तुम्ही आधी व्लॉग बघून या, आपण व्लॉग झाल्यानंतर परत बोलूया. आज आम्ही आलो आहे DIYमध्ये. अँड लुक ॲट द कलेक्शन गाईज. खूप व्हरायटी ऑफ कलेक्शन बघायला मिळते इथे. सो DIYमधून मी हे 2 शीट मास्क आणलेले आहेत नॉर्मल स्किन केअरसाठी. सो फर्स्ट आहे लेमन शीट मास्क आणि सेकंड आहे ॲलोवेरा शीट मास्क. सो मी हे अप्लाय करून सांगणार की कसा इफेक्ट मिळतो ते. सो तुम्ही बघत असतालच की हा मी मास्क अप्लाय केलेला आहे आणि जस्ट असं मसाज करते की ते स्किनच्या आतमध्ये ॲब्झॉर्ब होईल. and relax for 10 to 15 minutes. The wait is over. Now it's time to remove the sheet mask. So guys, अशा प्रकारे मी रिमूव्ह केलेलं आहे. अँड लुक ॲट दिस ग्लो गाईज. मी जवळून दाखवते. स्किन मॉइश्चराईज झालेली आहे आणि ग्लोईंगसुद्धा. सो तुम्ही हा फरक बघू शकता लाईव्ह. सो या आज शार्विलच्या स्कूलमध्ये आषाढी एकादशीचं सेलिब्रेशन आहे. सो आमचा छोटा वारकरी रेडी होतो आहे आणि ॲज युज्युअल मला त्याला रेडी करायला खूप मजा येते. आमचा वारकरी अशा प्रकारे रेडी झालेला आहे. खूप दिवसापासून चालू होतं वारकरी वारकरी कधी बनायचं आणि फायनली आज दिवस आलेला आहे. ॲक्च्युली सॅटरडेला आहे आषाढी एकादशी, पण काही कारणास्तव त्यांच्या स्कूलमध्ये आज सेलिब्रेशन होतं आहे आषाढीचं. सो या अशा प्रकारे आमचा छोटा वारकरी रेडी झालेला आहे. आणि नाशिकचा पाऊस थांबतच नाही आहे. कंटिन्यू पाऊस चालू आहे.
बॅक टू द पॉईंट. आपण महाराष्ट्रात सध्या बघतोय ज्या घडामोडी चालू आहेत, तर त्याचे परिणाम दिसतातच आहे आपल्या सगळ्यांना. सो बी केअरफुल अँड बी सेफ. So that's it for that vlog and I will see you guys in the next one. Bye bye.